रामाचा अपमान आहे. खरं म्हणजे नरेंद्र मोदींना आजच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करून दाखवा. ज्या पक्षाच्या तुतारीच्या मागे राम लावला जातोय का, वाजवा रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, ते रामाचा अपमान करणं. ही तुतारी, ही मशाल, तुम्ही आता आम्हाला शिकवू नका. काही तुतारी आता तुमची बरोबर वाजवणार आहे. असो, कालपासून मी पुण्यात आहे. आमचं एक काम सगळ्यांचं असतं, अख्ख्या महाराष्ट्राचा आढावा घेत असताना सगळ्यात आधी बारामतीचा आढावा घेतो. आम्ही आमच्या शिवसैनिकांना पहिला फोन करतो, सचिन अहिरना फोन करतो, जिल्हा प्रमुखांना फोन करतो, बारामतीत काय चाललंय, आपले लोक कुठे आहेत. सुप्रियाताई नाही कधी कधी फोन करतो, सुप्रियाताई फोन करतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमची सगळी शिवसेना ताईंच्या मागे बारामती ठामपणे उभी आहे. मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो, बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रियाताईंची लढाई नाहीये. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. कोणतरी दोन आयरे गैरे येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमधून आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत. हे तुमचं काय, कोण मगाशी नाव घेतलं, कोण मंत्री, चंद्रकांत चंपा कोणी, अजितदादांची लाडकी आहे चंपा. आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत. आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा. तुम्ही काय आम्हाला संपवणार, उद्धव ठाकरेंना संपवणार. हे आधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते, काँग्रेस मुक्त भारत करणार होते, काँग्रेसला संपवायला निघाले. आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. ही ऐतिहासिक यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील, या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील, हे आपण ठरवायला पाहिजे. अजितदादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो, लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना. मराठी काय सांगतात, माझं काम कर नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार, 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत, काय क्रशर वगैरे काय करणारे, हा स्टोन क्रशर, अरे करतात कार्यकर्ते काम, त्यांना करू द्या ना. तुम्ही नाही का केलं, त्यांना बोलवायचं, त्यांना नोटिसा मारायच्या, 50 कोटी दंड, 20 कोटी दंड, 25 कोटी दंड. आणि दंड कमी करायचा असेल, दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या. याला काय लोकशाही म्हणतात? या ना हिम्मत असेल तर मैदानामध्ये उतरा,